चेस इकडच्या ऑडियन्स झाली की तिकडे आम्हाला पण नको कंटेंट. कंटेंट आम्हाला पण ब्लॉग मोठा करता वैभव शेठ. जरा वॉच टाईम वाढन, पैसा पिन, मग बीन्स द्या आम्हाला अर्धा किलो ना. वैभव शेठ होय, आपल्या गावरान पाहिजे राव, रानात लावायचंय. खात नाही इकडे थांबलाय. याला जरा आंबोर ना मानवत नाही नीट, शेणास पडतं याला. प्रॉपर पाडा पाहिजे एकदम. वावराला खाली पाणी चालू आहे, तिथं खाली चालू करायचंय. यांना सांगता येईल थोड्या वेळ बंद करा. वर गोट्या गेलो ना, ह्याला म्हणतो बंद करा, तिथं ते कोट चालू करायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजलेत, 10:30 वाजलेत. याला कडबा टाकला मी मला थोडा, लक्ष्मीला टाकला आणि आपल्या पुन्हाला पण टाकला. इकडं पुढे गेला, आटे खात नाही इकडे थांबलाय. याला जरा आंबोर ना मानवत नाही नीट, शेणास पडतं याला. प्रॉपर पाडा पाहिजे एकदम. आंबोन जरा दोघांना मानवत नाही. याला जास्त आलं बरं का, त्याचं कमी करतो लगी. सकाळी थोडं ठुलं होतं आणि सर वैरण खायला पाहिजे चांगली, आणि वासरू 3-4 वेळा धुवायला लागेल चांगलं. मग जावा केस होते अशी, लई केस एक कसली का अशी केस आहे सगळी अंगावरच्या. महिना होऊन गेला झाला, महिना झालेला आहे. महिना आलं पण लय बारीक वासरू होतं रे ते. झालंय पण ते मग कर आपल्याला माती बारीक मारलेली आहे. चालचं आपलं संघर्ष चालूच आहे आता. चला आकाश उठव, आकाशला फोन केला तर उठत नाही, उठल्याला नाही. जाऊ अजून चिकनवाला सांगितलं उठव त्याला, आपण गावात जाऊ, चहा घेऊ. सामान आणलं सगळं बाकी चल मग. बाकी काय नाही. त्याला बैलगाडीला बरं सांगते कोणा हाय का राव, त्याला स्क्रॅप करून टाकून नाही. अरे लय जागा भारी इथं. ऊन चालू आलं ना, असं बांधायचं फक्त. बायपास नाही चल. म्हटलं पाहिजे खेळपर आहे या संतोष शेठच्या. आज बाहेर बसलो इथं, इथे बाहेर वांगला वाटतं गार हवा ती पहिली. गार पाणी बाई डोळ्याला खुलते बरं डायरेक्ट. बाई गार पाणी आंघोळ 7 वाजता सकाळी, टांग फाटली माई. पण एकदा आंघोळ केल्यावर किती फ्रेश वाटतं, लई फ्रेश वाटतं. गोटा बदलून काढला सकाळी. त्याशिवाय मिश्राकून आम्हाला जर सामान घ्यायचं आहे, त्यासाठी काय बीन्स घेते ना फक्त संतोष शेठ. बीन्स द्या आम्हाला अर्धा किलो ना. विरो शेठ होय, आपल्या गावरान पाहिजे राव, रानात लावायचंय. हा 5-1 किलो आले आपल्याला लावाय रानात. 4-5 वाफा लावतील रे. विनोद शेठ जाऊ का? मी नाही, मला नाही काय होतली. तू काळजी नको करू फक्त जेवण नाही आता जग नंबर आम्हाला. ए डाएट करायला जायचं आपल्याला. मी लय खाणार आहे बैल आहो तिकडं, नंतर डाएट चालू करणार आहे. येऊ ना 100%. संतोष शेट गेला हॉटेलवर. आपल्याला जायचं आहे गावात परत बँकेत, कॅश विड्रॉल करायची एक. झालं काम. परत आहे ना आता हिरव्याचं नियोजन लावावं लागणार राव. हिरवा अजिबात नाही माझ्याकडं, आणि वासराला चालवायला चारायला. बँकेतलं काम झालं आपलं. आता फक्त नाक्यावाल्याला फोन करतो, यालवाडीवाले ते नाही का, मागल्या वेळेस त्यांनी केलं त्या, त्यांनी फोन नाही उचलला. त्यांनी फोन उचलला ना बाई, तेवढं नाक्या होऊन जाईन, वासराचा आराम होईन, गाडचं यायची नाही परत रुटिंगला. ते जवळपास नाही 12:30 वाजल्यात. आत्ता जस्ट पोहोचलो मी हॉटेलवर. संतोष शेठ जरा गेला बाहेर, कंपनी काम आहे त्याच्यात थोडं.
ते 15-20 मिनिटात येईन, नंतर येईन परत तो. परत आपल्या रानात जायचे, रानात जाऊन ना पाणी चालू करायचं आहे. टाकीत पाणी नाही, एक वावर पाणी पण द्यायचं दुसऱ्या. तिथे एक अडकले राव, पाण्याची बॉटल साधी नाही का. वाजता तिने 15-20 मिनिटात अजून मॅक्सिमम 12:40 झालेत. बसत पण आकाशावर उरकते जवळ. ओके, हे पण उरकून ठेवायला लागेल. काल पण आम्ही सुट्टी घेतली, गुरुवार होता काल, गुरुवारचा उपवास असल्यामुळे सुट्टी घेतली, मग पण नव्हतं केलं. आकाश शेठ चला लवकर. वैभव सिंग या. मी याला माझ्या ब्लॉग मध्ये घेतलंय, आता मी तुझ्या ब्लॉग मध्ये येतो. वैभव सिंग यांच्या राज्यात आलोय आम्ही बऱ्याच दिवसानंतर. बरेच दिवसानंतर बैठो. 2 दिवस काय म्हणलं होतं? अरे तुला आता मग अशी दाखवाला 2 दिवस नाही, काल गुरुवार होता ना, हा, काल बरोबर. ते उपवास होता ना, दांदा पण झाला नसता, उगाच आपदायचं काम करते राव. आता कर, आजपासून कर चालू आलं आमचं डेली. काय ते आपली पोरग करते सगळं सेटिंग करते संतोषी तवर, मग वाजतात पण येईन म्हणलं फिरून तवर चहा घेऊन खाली जाताना तुला बघितलं होतं मी इकडं खाली. परत आलो तुला पहिलं तेव्हा तुला बघितलं होता, मग परत फिरून गेलो हॉटेलवर आणि परत आलो आता. मला आज निघणार आहे पुढं हा नाद केला. किती दिवस ट्रिप आहे? 7-8 दिवस. इच्छा पण चॅनलचं नाव आज वैभव शेठ. चला लवकर. वैभव शेठ सावकाश घ्या बघ. तुमच्या गाडीला आधीच काय नाही ब्रेक बिक. आता चालवली मला ब्रेक नाही आला रे आता, असं नाही का धडकला असतो मी. अरे तोच प्रॉब्लेम झालाय त्याचा एक आता. तू नोकर खर्च करायला लावला असता मला. लावायचं रोडला. इकडे पुढे एक लावतो ना. हा मग म्हणता मग उतर जरा घ्या दादा. चहा दे 2 दे आणि 5ची बॉटल दे बारकी. आज नाही मोकळा आहे रे याचं, आज गिराय गायब झाली काय तुझी सगळी. असं चालू आलं मग तो धक्का लक्ष हिला मनशर मला गायब झाला वाटतं आज. नाही छापून गेला सकाळी, आता येते 5 वाजता. कोण? 5 वाजता येते भाऊ वर्ग. नंतर येणार ना. आता काय रात्री येणार बाय, 5 वाजता येतो, पोहे बी करून जातो आता 12 वाजेपर्यंत. ते कमून झाले नंतर परत 5 वाजता येणार, परत 12-11 वाजे थांबणार. मल्टीटास्किंग येतो. डेंजर आहे तो. चेस. चेस इकडची ऑडियन्स झाली की तिकडे आम्हाला पण नको कंटेंट. कंटेंट. आम्हाला पण ब्लॉग मोठा करता वैभव शेठ. बरोबर. जरा वॉच टाईम वाढन, पैसा पिन, मग परत हा मरे स्वप्न येईन. येईन आमची. बरोबर आहे. काही होऊ शकतं. लय कमी पण 12:30 वाजले ना, लई नाही वाजले राहून. ऊन पण लागते चांगला आज. चला वैभव सिंग जातो राहणार आता. पाणी भरला लागेल राहणार जाऊ मग गोटे झाले. वाईट गार सकाळला गार वाजत होतं बेकार. सकाळी गोट्यात गेलो, पहिले आग लावली होती, लाकडं जाळली आणि मग गोट्यात लांबोळी मग दाखी बसलो मी वासरांना. थंडीचं कमी जास्त असंच चालू आहे. थंडी नाही, थंडी वाढली बेकारली बाळा. 1-2 दिवस राहते नंतर पण कमी होते. नाही आता वाढ बघ जोर जाऊन. आता वाढेल. अरे बेकार म्हणजे टांग फाटली तरी सकाळी लिटरली मला आतापर्यंत सगळे बेकार थंडी वारल्या वा. हा ना, एवढी थंडी वारली होती मला कधी. जाऊ दे बाय. हा. घरून पोत आण नाही का आपल्या गोठ्यातून, नेमकं पोत आणलंय, बोत आणलाय आणि वाड आणि ना कडबा आणायचा गोडीला. अरे रिवर्स पडला होता गेर. मग काय भेटा ना बाई, मग कुणाच भेटा ना रे. मागल्या वर्षी तर बाई पावसाळ्यापर्यंत मका चालले रे मी, विचार कर. आणि आता मका भेटा ना चांगलं उजाडले तर. सगळीकडे शॉर्ट आहे बरं का मक्याचा. कुठंच नाही मका आता. माही मका उगवायलाच महिना लागणार अजून. महिना 1.5 महिना होईल त्याला. तर ते किन्नी गावात पण नवगाच्या लवकर महिना लागणारच त्याला पण राव. तोंड बाहेर ठेव, तोंड संत्या साईडचं, त्या साईडचं बाहेर ठेव.
करू शांती नाही कामाचे ते कामाचंच नाही भाई. टायमिंग व येत नाही कधी येऊ आता असं चालवलं आम्ही 54 किलो कडवा घेतला आणि 15 किलो हे घेतलं ना त्याला वाड वाडा. ते वाड गोड्यातला चारता यायचं माहिती का हा ना त्याचं पोट बीट दुखलं की अवघड व्हायचं बरं खेळ यांना बरं आहे दोघांना ते. ते दोघांना पण एवढं नाही लागणार ते सकाळपर्यंत जाईन आता दाखवून रात्रीचं आता वर त्यांना बघा काजू चालू आहे आता पेट चारायचं काम चाललंय मका नाही ना राव त्याच्यामुळे पुढे डायरेक्ट रानात जायचं मला सगळ्या कंपन्यांचे कॉक बंद करावं लागतील रानात पाणी चालू आहे काच त्याला सांगायला लागेल की आपल्याला बंद करू थोड्या वेळ जरा टाकी भरल्यानंतर त्याला सांगू चालू करते खाली जायची परत वेळ नाही येणार मला मोटर बंद करायची कामात काम होऊन जाईल खालचं वावर जरा 5-6 वीज व्हायचं पण काय केलं काय कळा नाही राव ते पाहून पाठवलं होते पोरल्याचे पण पाठवलं नाही काय कळा ना ते पेरले आम्ही बरेच दिवस झाले राव त्याला पाणी पाहिजे नाही ते पाक राखी दाणं इचून खातीन म्हणून मका जावं पेरली ना तेव्हा काय काय पाणी दिलं त्या दिवशी वावराला खाली पाणी चालू आहे तिथं खाली चालू करायचंय यांना सांगता येईल थोड्या वेळ बंद करा वर गोट्या गेलो ना यांना म्हणतो बंद करा तिथं ते गोट चालू करायचं टाकी भरल्या परत चालू करते नाही मग 5-10 मिनिट लागतात फक्त भरायला टाकी जास्त वेळ लागत नाही तर पाणी जोरात चालू आहे झालं खाली त्यांचं भिजून झालेलं आहे फक्त 5 मिनिट लागतील त्यांचा नंबर घेतला आहे मी त्यांना 2 मिनटं बंद करा फक्त मी वर कॉक चालू केल्यावर वर पाणी येईन 5-10 मिनिटात भरून जाईल मॅक्सिमम जास्त वेळ नाही लागत त्याला पाण्याचा स्पेशल तर जास्त येतोय वरपर्यंत पंधरा किलो वाडा आणलंय मी हे झालं मस्त जड आहे नाही का मका कसं हलकी जरा नाही का हे जास्त जड आहे हे जास्त नाही खाणार मला वाटते आणला 2-2 दीड टप टाकला दोघांना हे आज वाटलं 3 दिवस जाईन रे आणला काही त्यालाही चारायचं नाही मला एक टाईम फक्त ते वाढून एक टाईम काढलं चारायचं आहे सकाळी वाटत उठला होता मॅट पलटी करून ठेवली वाढलं सगळं आता डायरेक्ट 6 वाजता येऊ वाटत 5:30-6ला ते काही वाढ्यासाठी टाकायला कडबा नाही टाकता येणार एकट्याला मला कडबा जडती 54 किलो आहे ते एकट्याच काम नाही टाकलं पाणी चालू केलं यांनी फोन केला मला परत गोठ्यात आलो मी आता पाणी भरायला 5 मिनिट लागतील वरात पाणी पडतं आता हे भरून घेतलं टब पाच 10 मिनिटात तर पाणी भरून सज्ज राहते 10-12 दिवस पाणी देतं आम्हाला 15 दिवस सर रे तर जास्त वेळ धुईत नाही गोठा मी आता एक तर इमॅट तर जास्त वेळ धुवायला लागणार मला आता त्यानं लय घाण केलेली हिला हे मा सर लक्ष्मी चल हर्षद इकडे याला बाहेर काढू जरा याला बरं झालं चालवलं जरा मोकळा करू पाहिजे जरा हर्षद शेट या आमच्या इकडे पुढे
यांना ना जवळपास 6-5 वाजल्यात. यांना आज घ्यायचं आत्ता काय लवकर हॉटेल जायचं कारण संतोष शेट्टी एकटा नेम करावं त्याला जायचं कंपनी. हर्षद आता आलं तर हर्षदला म्हणलं तू नाही उड्याची राऊंड नेट आण त्याला पैसे पे करू आणि वडापाव आण म्हटलं भूक लागली बाई हे नेट बांधू वडापाव खाऊ नंतर पहिले यांना आत घेऊ नंतर म्हटलं नेमका मास्टर माइंड बिकवा बड़े साल से के बाद इधर आया है तो बिकवा सेठ. चलो बिकवा सेठ पकडो इसको. अचेल पाहुणा येऊ नाही काय तू आत घे झाला नीट घे. बिकवास अरे ती देख ठेवायची कडी बिकूया कडी काढ कडी काढ कडी सकाट. अरे कडी सकाट काढायचं बाळा आज नवीन काढे आपल्याकडे संघटना मालदार आहे आमची पत्ते पे समजा घ्या जाऊन दे चल जाऊन दे गाडा शाबाश सावकाश नाही आत त्या इथं बांधित आणि चल रे जाऊ दे. चल अरे ते गाभरा ते नेमकं झोपलं आमरे. नेट लावली ही अशी लावली यल हे वावटांना म्हणतो जरा 10 फूट लांब आणा खाली रुंदीला आणि अशी बारीक आणलीत एवढं खाली उरले फक्त 1-2-2.5 फूट जे आहे ते लावून घेऊ म्हणलं बरं ते हार्डवेअरवाल्यांका रिटर्न घेतलं नाही हेच लावलं मामी त्यांना लय गार वाजतही. आता 6 वाजे आलेत ना अहून तास अर्धा तासाने ना असलं बेकार गार वाजतंय ना कमीत कमी तेवढ्यानं तरी आधार वहिनी आणला नाही का वरून जे हवं पास होते ना तेवढं तरी नाही होणार खाली वाचल्यानंतर ते लागणार पण नाही एवढं चालतंय एवढं काय नाही अडचण.